रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज 21 जून 2025 पंढरपूरच्या वारीचा तिसरा दिवस। काल मी खिलारे स्कूलमध्ये होतो, पण मग संध्याकाळी मी धनकवडीला आलोय कारण इथे एक माझं छोटं काम होतं आणि माझे मावशी आहेत, त्यांचे जे मिस्टर आहेत ते 93 वर्षाचे आहेत, ते एकटेच आहे कारण त्यांची मुलगी अमेरिकेवरनं येणार आहे म्हणून त्यांची बायको तिला आणायला एअरपोर्टला गेली आहे। ओके, सो आज पूर्ण दिवस आमचा मुक्काम पुण्यात असल्यामुळे मी इथं आलोय आणि इथे जेवणासाठी कोणी नाहीये, त्यामुळे मी हे आज जेवणाचा हे आमचे काका नमस्कार, रामकृष्ण हरी। जय। हे बघा, हे असं छान पैकी आज आमचा जेवणाचा बेत आहे। हा, इथे चपाती बघा, येस, हे सगळं संतोषने केलं असू दे, पण केलेलं नाही, मी विकत आणलेलं आहे। आणि आज आमचा बेत हा आहे कारण दिंडीतली लोक म्हणतात दिंडीत जेवायला या, पण आता 93 वर्षाच्या माणसाबरोबर जरी जेवलो तरी ती माऊलीच आहे माझ्यासाठी, हो की नाही? एकटीच आहेत। 93 इयर्स ओल्ड बाय द वे। काका किती वय आहे? 92-93 आहेत। देवाच्या कृपेने, माऊलीच्या कृपेने तब्येत चांगली आहे, तर आम्ही आता एकत्र ह्याचा आस्वाद घेणार आणि मग संध्याकाळी मी परत दिंडीमध्ये जाईन। सो उर्वरित जे काय, आणि उद्या सकाळी आम्ही लोणी काळभोरसाठी निघणार आहोत। रामकृष्ण हरी। निळामने ज्यांच्या नामे करता घोष, निळामने ज्यांच्या नामे करता घोष, बोला
रामकृष्ण हरी. मी धनकवडीवरून परत आलो आहे शाळेमध्ये आणि आता परत दिंडीमध्ये सामील झालेलो आहे. मस्त भजन कीर्तन चालू आहे. जस्ट एन्जॉय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अंताला ही शाळेमध्ये ही अशी व्यवस्था आहे राहण्याची. ही अशी व्यवस्था आहे शाळेमध्ये. हे आहे नामदेवराव माने खजिनदार बघा आमच्या ढवळीकर दिंडीचे. आणि एकनाथराव काटकर. आता कसं आहे हे जे आमच्या 20 दिवसाचा परत सांगतो. तर कसं आहे की इथे जे 20 दिवसाचं काय काटकर साहेब इथे जी 20 दिवसाची दिंडी आहे आमची ढवळीकरांची तर इथे हे आहेत खजिनदार. आता 20 दिवसासाठी प्रत्येक वारकऱ्यामागे बिशी याला बिशी म्हणतात. किती आहे? 1300 रुपयामध्ये काय काय आहे आपलं सांगा. काय काय असतं 1300 रुपयामध्ये? 1300 म्हणजे तुम्हाला काय म्हणजे ह्याच्यामध्ये थोडक्यात म्हणजे पूर्ण बॅगांची व्यवस्था त्याच्यासाठी बॅग घेऊन जाण्यासाठी ट्रक बरोबर आहे. त्यामध्ये सकाळचं चहा नाश्ता जेवण दोन्ही वेळेचं तुमचं सामान व्यवस्थित जाणार आहे की नाही. आणि मुख्य म्हणजे एकत्र रामकृष्ण हरी म्हणा हरिमुखे म्हणा. हा आता हे नामदेवराव मानेना माझ्याकडचे 1300 रुपये पहिला. मी आता व्हिडिओ केलाय त्यामुळे नाही म्हणणार नाहीत बघा. हा 1300 बरोबर आहे. संतोष शिंदे हे एकनाथराव काटकर बघा ही अशी त्यांची चोपडी आहे. तिथं आता माझं नाव वगैरे लिहिते. थोडक्यात काय आहे की 1300 रुपयामध्ये तुम्हाला 20 दिवसाची अगदी चांगली व्यवस्था असते. चांगली म्हणजे काय 5 स्टार नाही तुमच्या घरच्यासारखी नाही पण माऊलीच्या आशीर्वादाने माऊलीच्या कृपेने. संतोष शिंदे गाव सातारा. तर ही अशी नोंद होते आणि ह्याच्यामध्ये सगळे एकत्र राहतात गुण्यागोविंदाने. खाणं वगैरे अगदी छान असतं. खूप अन्नदाते असतात मध्ये मध्ये आणि थोडं पाऊस वगैरे असला की थोडाफार त्रास होतो पण छान मॅनेज होतं. बरोबर ना? बरोबर. हां एकनाथ काटकर. एकनाथ काटकर आपाच्या गावाला नरवणे गावचे. माझं नाव काय मिळत नाही सांगा. काय मिळत नाही. आमच्या साधू संतांनी दुकान गाठले तिथं. घातली या दुकान देती आली अशी दान. दुकान घालून बसले की बाबांनो या रे लहान तर याती भलती गाडी न. अरे प्रत्येक जण या इथं पंढरीत तुम्हाला काय पाहिजे. देव सुद्धा म्हणतो अहो आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगा तसे गुज पांडुरंग.
अरे बाबा नो, तुम्हाला नाही जमत ना, आषाढी कार्तिकीला तर कमीत कमी माझ्या वारीला या. तुम्ही 2 तर वाऱ्या माझ्या या बाबा नो. आषाढी कार्तिक विसरू नका माझा. दुर्लभ मिळालेलं शरीर आहे आणि यात काय याच देही घडे देवाचे भजन. अहो मनुष्य जन्म कुत्रा झाला तर भजन करते का, गाढव झाला तर भजन करते का, कुठल्या जन्मात. अहो मनुष्य जन्मातच फक्त तुम्हाला उद्धरून जाण्याचं साधन आहे. सोप्यावर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन या. टाळ दिंडी घेऊन आपण भगवंताच्या मार्गावर चाललेलो आहोत. सगळ्यांनी मनात भाव ठेवला पाहिजे की बाबा मी माझी वारी आहे, माझ्या वडिलांची विरासी का देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि माझ्या वडिला पारजापासून ही माझी सेवा आहे देवा, गोड मानून घेतो. या भावनेनं वारी करा. अहो का प्रत्येकाच्या घरात प्रत्येक वारकरी म्हणतो पंढरीची वारी आहे माझी. माया आली आता सोडो रे हरी बाबा. कीर्तनात माया आले, त्या मायापासून सोडो. अहो मोह कुणाला नाही, सगळ्याला प्रत्येकाच्या पोटात मोह आहे. आई बापाच्या पोटात मोह आहे प्रत्येकाच्या. अहो आपण लेकरं तर काय सांभाळतो, आपल्याला म्हातारपणी सांभाळतील म्हणून. पण वारीला चाललोय आपलं पुण्य. अहो माझं पुण्य मिळवायला चाललोय मी. एक पाऊल, अहो पावला पावली यज्ञ घडणार आहे तुम्हाला. त्या हिशोबानं वारी करायची आपल्याला. की बाबा आपण वारीत चालत असताना काही नियम आहेत. वारीत चालत असताना बाजून चालल्यावर काय असे बाकीचे अनेक जण बाजून चालतात. गोळा करणारे बी येतात, सगळे येतात. साधू संत कुणाला नाही, सगळ्याला घेऊन चालले. पण आपल्या वारकऱ्याने काय तर नेम केला पाहिजे. वारीत चालत असताना आपण प्रत्येकाने काहीतरी नियम करावा की बाबा भजन चालू असताना बाजूला जाऊ नये. असे काहीतरी अनेक नियम आहेत. तुम्हाला जास्त पाळणं होत नाही, कमीत कमी थोडे तर पाळा. विसावाला बसा, तुम्हाला कुठं जायचं असेल जाऊन या 5-10 मिनिटं. तुम्ही भजन चालू असताना दिंडीतनं बाहेर जाऊ नका. अहो आपल्याला तुकाराम महाराजासोबत आपण चाललो, ज्ञानोबारायासोबत चाललो. आपल्या पोटात काय भावना पाहिजे की बाबा, आणि देव संघ आपल्या चाललाय, देव आपल्याला घेऊन चाललाय. वारीला चला म्हणून आपली काय ताकद आहे का एक पाऊल उचलायची? आहे का कुणाची ताकद? कोण जाते का वारीला? आपण जन्म मरणाच्या वारीत अडकलेले माणसं आहोत. आपण काय वारी करतो? आपले बहुजन्म आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा काय भेटले. अहो अनेक जन्माची पुण्य आम्हाला या उदराला आलेले. काय व्हायला लागले? बंद करा हो. तुम्हाला आधीच सांगितली माया आले. बंद करा, नको डिस्टर्ब. लक्ष ही दुर्लभ मिळालेलं शरीर आहे आणि यात काय याच देही घडे देवाचे भजन.
अहो मनुष्य जन्म कुत्रा झाला तर भजन करते का? गाढव झाला तर भजन करते का? कुठल्या जन्मात? अहो मनुष्य जन्मातच फक्त तुम्हाला उद्धरून जाण्याचं साधन आहे. सोप्यावर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन या. टाळ दिंडी घेऊन आपण भगवंताच्या मार्गावर चाललेलो आहोत. सगळ्यांनी मनात भाव ठेवला पाहिजे की बाबा मी माझी वारी आहे, माझ्या वडिलांची विरासी का देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि माझ्या वडिला पारजापासून ही माझी सेवा आहे देवा, गोड मानून घेतो. या भावनेनं वारी करा. अहो का प्रत्येकाच्या घरात प्रत्येक वारकरी म्हणतो पंढरीची वारी आहे माझी. शुद्ध अंतःकरणाने जायचं आपल्याला. पंढरीच्या वाटेवर असताना आपल्या मुखातून कुणालाही अपशब्द जाऊ नये. आपण म्हणत असताना माऊली तुकाराम असंच म्हणलं पाहिजे माणसाला. सरका माऊली, सरका तुकोबराया. अहो बसा, तुम्ही संत माये बाप कृपावंत, काय मी पतीची कीर्तिमान. संत महात्मेत ना तुम्ही आहे म्हणायचं. आई एखादा रागवतोय की करतोय, बाबा चुकलं आमचं बाबा म्हणायचं. वारकऱ्यानं कुणाशी भांडत बसायचं नाही. या भावनेनं वारी करा. तुम्हाला कुठं देव कमी पडू देत नाही. आता थोडासा ज्यांनी आपल्याला इथं सहकार्य केलं त्याचं थोडंसं आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. त्यांच्या मुलीचा वाढदिवस, आमचे मागणे साहेब आहेत, त्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. तो आपल्याला वाढदिवस पूर्ण करायचा आहे. त्याचा त्यांच्या मुलीच्या हातून केक कापूया आणि थोडा आपले थोडे सत्कार करून कीर्तन सेवा त्या मुलीचा वाढदिवस आहे. मी काय कुणापैकी तसं माझी कीर्तनात आणलं नसतं, पण त्यांनी इतक्या प्रेम भावनेने आजपर्यंत आपल्याला सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या मुलीचा वाढदिवस करणं आमचं काय वारकऱ्यांचं इतकी मदत करतात वारकऱ्यांना. काय नाही बाकी सगळं बघतात, सगळे व्यवस्था करतात. त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाबद्दल आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊया. कीर्तन सेवा आठवून घेऊ. ओ देवा महाराज माऊली Yeah.
जेवणाची पंगत सुरू झाली.